नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. हिंदू धर्मात चातुर्मास हा काळ अत्यंत पवित्र, धार्मिक आणि विविध धार्मिक सेवा या गुणांनी चैतन्यमय आणि आत्मिक उन्नतीचा मानला जातो. भगवान श्री विष्णूंच्या योगनिद्रेच्या या 4 महिन्यांमध्ये केलेली साधना थेट ईश्वरापर्यंत पोचते अशी धार्मिक संकल्पना आहे. चातुर्मासाचे हे पर्व आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणणारे ठरते. यासाठी काय केले पाहिजे बरे? तर आपण खालीलप्रमाणे काही विशेष नियम जे धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे. ते आपल्या जीवनामध्ये आणण्याचा, अवलंबित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यानेच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार असते. आपल्या पापांचा नाश होऊन आपल्या पुण्याची वृद्धी होणार असते. आपल्या दुष्कृत्यांचा नाश होऊन आपल्या सत्कृत्यांची वृद्धी होणार असते. त्यापैकी एक नियम पाहूया. चातुर्मासात जर आपण रोज आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना लाल फूल किंवा जास्वंद अर्पण केली तर किती बरे सुंदर. आणि त्याबरोबरच श्री वक्रतुंडाय नमः हा मंत्र म्हटला तरी देखील किती सुंदर हा योग आहे पहा. आता आपण दुसरा नियम पाहूया. चातुर्मासात दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे. स्वास्तिक चिन्ह हे अत्यंत लाभदायी असते. तसेच तुळशीची अनेक प्रकारे पूजा आपल्या जीवनामध्ये रोज आपण करतच असतो, ते आपल्याला माहीत आहे. ती सेवा करावी. 3. चातुर्मासात दररोज महादेवांच्या पिंडीवर गाईचे दूध, दही यांनी अभिषेक करावा. यामुळे काय होतो तर आपल्या जीवनामधील येणारे अडथळे दूर होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्यता मिळते. चातुर्मासात तुळशीसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. ओम तुलसाय नमः हा मंत्र म्हणावा. असे केल्याने काय होते तर आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते. 5. चातुर्मासात शक्य असल्यास एक वेळ जेवण करावे किंवा तामसिक भोजनाचा त्याग करावा. शाकाहारी जेवण करावे. काही जण या 4 महिन्यामध्ये वांगे, कांदे, लसूण इत्यादी गोष्टींचा त्याग करतात. आपल्याला जे शक्य आहे ते आपण करावे. 6वा नियम. चातुर्मास प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी एखाद्या सुहासनी स्त्रीची ओटी भरावी. म्हणजे काय करावे तर एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलवावे. तिला हळदी, कुंकू, मान, पान, फुले, ओटीचं सामान देऊन एखादी गोड खीर वगैरे खाऊ घालावी. नियम 7. चातुर्मासात सुंदरकांड, गीता, रामायणाचे पठण अतिशय फलदायी आणि पुण्यदायी ठरते. ज्या घरामध्ये भगवद्गीता, गीतासार, ज्या घरामध्ये रामायण इत्यादी वाचले जातात तिथे पवित्रता नांदते. 8. चातुर्मासात रोज गायत्री मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. ज्याला हे शक्य आहे त्याने करून बघायला काय बरे हरकत आहे. 9. चातुर्मासात दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. म्हणजे विष्णू भगवान यांची विशेष कृपा प्राप्त होते. आपली आर्थिक स्थिती नीट करण्यासाठी भगवान विष्णू यांचा खूप सुंदर आयुष्यात आशीर्वाद हवा असतो. 10. चातुर्मासात दररोज श्रीकृष्णांना आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुळशी किंवा तुळशी मंजिरा अर्पण करावे. हे सर्वात मोठे सुंदर त्यांना आवडणारे दान आहे. 11. चातुर्मासात दररोज दुर्गा सप्तशतीचा किमान एक तरी अध्याय वाचावा अथवा पाठ करावा. म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला जे शक्य आहे ते आपण करावे. 12. चातुर्मासात आपल्या पितरांच्या नावाने भरपूर दानधर्म करावा. असे केल्याने आपल्या पितृदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होते व आपल्या जीवनामधील पितृदोष अथवा अन्य दोष असतात ते दूर होतात आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. आशीर्वाद त्यांचे आपल्याला लाभतात व आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. नियम 13. चातुर्मासात दररोज पुरुष सूक्त वाचन किंवा श्रवण करावे. जे ज्याला शक्य आहे त्याने ते करण्यास काहीच हरकत नाही. नियम 14वा. चातुर्मासात दररोज सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू व लक्ष्मीदेवींची पूजा करावी.
आणि लवकर स्नान करावे. स्नानाच्या जलामध्ये शक्यतो गंगाजलाचा वापर करावा. यामुळे आपण तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. नियम 15. चातुर्मासात जवळच्या कोणत्याही मंदिरात देवाला दररोज जावे, प्रदक्षिणा घालाव्यात. असे केल्याने मन धार्मिक बनते, आध्यात्मिक बनते. धर्मासाठी आपण काहीतरी केल्याचे, आपले कर्तव्य निभावल्याचे समाधान मिळते. नियम 16. चातुर्मासात दररोज महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र अर्पण करावे. तसेच पांढरे फुले अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्र जप करावा. ही अत्यंत सुंदर, पवित्र, मनोभावी सेवा आहे. नियम 17. चातुर्मासात दररोज घरातील देवांना गोड नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला गोग्रास द्यावा. पशुपक्ष्यांना देखील काही ना काही ग्रास ठेवण्यात यावा. 18. चातुर्मासात प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा नित्यनेमाने पठण किंवा श्रवण करावे. ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते व आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धीचा वास राहतो. नियम 19. चातुर्मासात उपवास, जप, तप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. असे म्हटले जाते की आयुष्यात आपण जन्माला आल्यानंतर आपण एखाद्या मंदिरात जाणे, एखाद्या मंदिरात जाऊन देवांचं दर्शन घेणे, मंदिराबाहेर काहीतरी थोडेफार आपल्याला जे शक्य आहे ते आपण दानधर्म करणे, गोरगरिबांची सहाय्यता करणे, आपल्या क्षमतेनुसार करणे, हा एक सुंदर असा गुण आहे. 20. चातुर्मासात दररोज संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावावा. आपल्याला जसे शक्य आहे तसे करावे. तुपाचा दिवा आपण लावू शकत नसाल तर तिळाचा दिवासुद्धा लावता येतो. नियम 21. चातुर्मासात दररोज बेलाच्या झाडाला पाणी द्यावे व तिथे दिवा लावावा. ही सेवा अत्यंत फलदायी असते. शक्य असल्यास सकाळी बेलाच्या झाडाला पाणी घालावे, संध्याकाळी दिवा लावावा. असे केल्याने पवित्र तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभते. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारते, मानसिक पीडा नष्ट होते, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो, मानसिक दृढता प्राप्त होते, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा होते, महालक्ष्मी देवींचा सतत घरामध्ये आपल्या वास राहतो. त्यातील कोणताही एक नियम आपण आपल्या जीवनात पाळू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.